श्री स्वामी समर्थ हा लॉग दत्त जयंतीचा म्हणजेच गुरुवारचा आहे. त्यामुळे मला व्हिडिओ करायला टाईमच नाही भेटला. सकाळी लवकर उठून अंघोळ केली, देवाची भांडी घासली आणि नंतर देवपूजा करायला घेतली. मला सगळ्यात जास्त आवडणारं काम विचाराल तर ते म्हणजे देवपूजा. बाकीचे देव मी पूजून घेतलेत, आता मी मळवट भरतीये. जर तुम्हालाही शिकायचं असेल तर कमेंट करून सांगा, मग मी स्पेशली त्याच्यावरती व्हिडिओ बनवते. कलश मांडण्यासाठी मी तांब्यावरती स्वस्तिक काढलंय आणि बाकी देवांना त्यांच्या त्यांच्या जागेवरती विराजमान केलंय. देवपूजा केल्यावर वेगळी शांती, समाधान आणि सुख भेटतं. आज आम्हाला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची होती व मी स्वामींचे 11 गुरुवार केले होते, त्याचंही आज उद्यापन करायचं होतं. सकाळ सकाळी मला ताजी ताजी फ्रेश फुलं भेटली, त्यामुळे तर देवारा अधिकच खुलून दिसू लागला. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत मी स्वामींना अभिषेक घातलाय. अभिषेक घालून मूर्ती धुवून पुसून मग पाटावरती एक आसन ठेवून स्वामींना विराजमान केलंय. चंदन अष्टगंध लावून मी माझ्या हाताने शिवलेला ड्रेस स्वामींसाठी घातलाय. तो तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आता सगळे देव पूजून झालेत. फुलाच्या थोड्याशा पाकळ्या करून मी देवाभोवती डेकोरेशन केलंय. त्यानंतर आम्ही बसलो गुरुचरित्र वाचायला. नंतर आम्ही आरती केली. हा प्रसाद आज आरतीसाठी होता. मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार असल्याने तीही तयारी माझी चालूच होती. देवीसाठी हार व वेणी तयार करून झाल्यावर पूजा मांडली. नंतर फराळाचा नैवेद्य स्वामींना दाखवून आम्ही सारामृत वाचायला बसलो. संध्याकाळी उद्यापन करायचं असल्यामुळे मला केळीची पानं हवी होती, म्हणून ती आणण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्याच केळीच्या पानाच्या मी छोट्या छोट्या वाट्या तयार करून घेतल्यात. त्या खूप छान दिसत होत्या. व नंतर मी नैवेद्याची तयारी केली. देवासाठी एक पान तयार करून नैवेद्य दाखवला व तोपर्यंत 11 मुले घरी आलीच होती. आम्ही लगेच आरती केली व त्या सगळ्यांची पूजा करून वाढायला घेतले. जेवणात मी चपाती, मसाले भात, वरण भात, भजी, छोले आणि कोशिंबीर, पापड एवढे सगळे पदार्थ केले होते. दिवस कामात कसा निघून गेला तेही कळलं नाही, पण खूप समाधान भेटलं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.